श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर तुम्ही बघू शकताय आधीच्या पण 2 दिवसाखालच्या व्हिडिओमध्ये एक गोकर्णाचं फूल आलेलं होतं आणि आज पण 2 फुलं आलेले आहेत. सांगते काय तर प्रेमाने बहरलेल्या झाडाला हळूहळू फुलं यायला लागले की खूप छान वाटतं. आणि सगळ्याची काळजी घेतो तशी माणसाची घेतो तशी या झाडांची पण घ्यायची. कारण याचा मुख्य झाडांची जशी काळजी घेतली तशी मी घरातल्यांची पण घेते. तर तुम्ही बघू शकताय मोगऱ्याला पण एवढे सुंदर असे फुलं आलेले आहेत आणि तुळस बघा इथं. आणि हा जे आहे गुलाबाचं ह्याला पण इतकी छान अशी पालवी फुटलेली आहे. तर सकाळी वेळात वेळ काढून जे व्हिडिओ काढत असते तो हा व्हिडिओ आता दाखवण्यासारखं काय दाखवावं तुम्हाला. कुठं जावं, रोज कुठं जायला जमणार नाही, काम ते घर आणि घर ते काम. तर आज नवीन काय आहे तर तुम्ही बघू शकताय मशीन गॅलरीमध्ये लावले आणि जे कवर आलेलं होतं पार्सल तुम्हाला दाखवलं होतं. मी तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओमध्ये की कवर जेव्हा हे मशीनला लावेल तेव्हा कसं दिसेल. तर हे बघा खूप छान वाटतं. आणि गॅलरी ओपन आहे तरी पण मी गॅलरीत मशीन ठेवली माझी. आणि हे बघा पूर्ण पॅक आहे मशीन, त्यामुळं पाऊस लागत नाही आहे गॅलरीत. कारण बाथरूममध्ये पण पाणी हे होत होतं, पण बाथरूममध्ये खूप अडचण होती. मग काय सकाळच्या गडबडीत सगळ्यांचं स्वयंपाक, सगळ्यांना उपवासाचं जेवण सगळं बनवण्यात वेळ घालवायचा आणि आपलं डेलीचं रुटीन कामाला जायचं. तुम्ही बघू शकता मुलांसाठी सकाळ सकाळी मस्त अशा बटाट्याच्या काचऱ्या केल्या होत्या आणि आम्हाला दोघांना खिचडी. सगळ्यांना पहिला श्रावण गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर श्रावण चालू झालेलं आहे. श्रावण चालू झाले तर आमच्यात खूप स्पेशल असतं. श्रावण म्हणजे 4 महिने नॉनव्हेज वगैरे काही नाही आहे. इतकी साफसफाई झालेली होती घरातली, फक्त पंखे राहिलेत. म्हणलं आता पहिला गुरुवार आहे आणि लगेच आपलं आता शुक्रवार पण चालू होतं आहे. श्रावणातले वैभवलक्ष्मीचे माझे शुक्रवार, ते पण ब्लॉग तुम्हाला येणार रोजच्या रोज. आता सांगते काय तुम्हाला, तर ही खिचडी बघा. रात्री असं झालं की काकेत कळसन गावाला वळसा, लेकीने साबुदाणा घालायला भिजत घालायला विसरली आणि सकाळी एकदम देवानेच मला अशी जाग दिली की पटकन 5-5:30च्या दरम्यान उठले आणि लेकाला म्हणलं घाल बाबा साबुदाणा भिजत. तर त्यांनी घातल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम असा मऊ भिजला नव्हता शाबू, मऊ झाला नव्हता, पण खूप छान झालं होता हे शाबू. आजचा शाबू काही वेगळाच झाला होता कारण हिरवी मिरची जास्त झाली होती. थोडं तिखट लागलं, थोडं नाही जास्तच तिखट लागलं साहेबांना. तिखट लागल्यामुळं तोंडबिण इतकं वाकडं तिकडं झालं होतं काय सांगायचं. तरी पण खाल्ली तशीच बिचाऱ्यांनी, काय करणार आहे, मजबूर म्हणतात ना तसं झालं आहे. मजबूर तेवढी तिखट नव्हतीच खरं, पण त्यांना आता ते तिखट सहनच होत नाही आहे. मग काय डोकं माइंड चांगलं ठेवण्यासाठी हे काय आपलं विसरू नये म्हणून बदाम खायची सवय झाली आणि साबुदाणाच भिजत घालायला विसरलो. बघा तुम्हाला सांगते बदाम खाण्याचे परिणाम बघा कसे व्हायला लागले. लोक म्हणतात बदाम खाल्ल्यावर विसरत नाही. आम्ही बदाम भिजत घालायला विसरतो, साबुदाणा भिजत घालायला विसरतो. आणि हे काय मग सकाळ सकाळी दही खिचडी आमटी मस्त ताव देऊन खायचं चालू आहे काम. आणि चहा नंतर साहेबांनी आमच्या इथं चहा आणून दिलेला आहे बघा. पहिला गच भरून आहे. शुगर आहे पण चहा तर घेतलाच पाहिजे. चहा नाही घेतला तर मॉर्निंग कशी होणार आपली. तर चला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आता चाललेले आहे मी इथं मेट्रोनी. ह्या जिन्यात पहिले जायला भीती वाटायची, आता बिंदास जाते. आणि खूप असं टेन्शन आलं होतं की अर्ध्या रस्त्यात नवरा सोडून जातो म्हणून. चेहरा बघू शकताय तुम्ही कसा झाला होता. प्रत्येक स्त्रियांचं असं असतं की आपल्याला अर्ध्या रस्त्यात सोडून जातो. आणि वरती गेल्यानंतर मेट्रो यायची होती अजून. आणि हे बघा वातावरण इतकं छान झालं होतं, इतकं असं हे झालं होतं वातावरण म्हणतात ना काय ते आभाळ इतकं भरलं होतं. एवढं पाऊस येईल एवढा पाऊस येईल असं वाटलं होतं. पण सकाळी पाऊस पडला शेवटी मी कामाला जायच्या आधी. आणि नंतर आपोआप पूर्ण ऊन बघा. हे बघा दुपारचं वातावरण दाखवलं तुम्ही. इतकं ऊन पडलं आहे पुन्हा की पाऊस नाही काय नाही. सकाळचं जे वातावरण होतं ते दुपारचं बघा वातावरण. त्यात इथं मेट्रो स्टेशन जवळच आहे. म्हटलं चला थोडासा व्हिडिओ काढूया. तर बघा हे कामाच्या ठिकाणापासलं व्हिडिओ. आणि इथलं वातावरण पण खूप शांत आणि खूप अशी झाडे आहेत सोसायटीमध्ये. खूप छान वाटतं कामाला गेल्यावर, फ्रेश वाटतं. संध्याकाळी आल्यावर घरातलं येऊन करायचं, चालायचं आपलं रुटीन तेच ठेवायचं. घर भलं आपण भलं, आपलं घर भलं आणि आपलं प्रपंच बरं, हेच चाललेलं आहे. तर चला बघा कसा वाटला व्हिडिओ. आणि बघा ऊन किती पडलेलं आहे, ढगाळ वातावरण सगळं निघून गेले. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.